नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। अहमदपूर शहरात कचरा जाळून राबविला जात आहे माझी वसुंधरा अभियान। अधिकारी मात्र फोटो सेशन करून मोकळे, पर्यावरण गेले चुलीत, कचऱ्याला लावली जाते आग। हीच का माझी वसुंधरा अभियानाची होत आहे अंमलबजावणी। प्रत्यक्ष कचऱ्याची होळी करून पर्यावरणाची होत आहे हानी। माझी वसुंधरा अभियानाची अशीच का आहे ही परिणिती, असा प्रश्न सामान्य नागरिकाला अहमदपूर शहरातील कचरा जाळण्याचे चित्र पाहिल्यानंतर पडल्याशिवाय राहत नाही। मित्रांनो, 22 एप्रिलपासून शासन स्तरावर माझी वसुंधरा अभियान राबवले जात आहे। वरिष्ठांचे आदेश आहेत म्हणून काहीतरी करा, केल्यासारखे दाखवा, स्वच्छता केल्याचे फोटो काढा, झाडे लावा, सुशोभीकरण करा, पाणी वापर काटकसरीने करा, एकतरी झाड लावा, पर्यावरणाचे रक्षण करा। या सर्व गोष्टी बोलायच्या कडी आणि बोलाची भात आहेत, कृती मात्र शून्य आहे। अहमदपूर शहरात तर कहरच आहे। नगर परिषद ही शहरातील व कचरा डेपोमधील कचरा जाळून माझी वसुंधरा अभियान राबवत आहे की काय, असा प्रश्न या ठिकाणी असलेल्या कचऱ्याला आग लावल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। केवळ टक्क्यावर लक्ष असणाऱ्या अधिकारी प्रशासनाला हे दिसत नाही का? अशा बाबतीत अधिकारी आंधळे बहिरे कसे काय होतात आणि कर्मचारी मात्र पर्यावरण गेलं चुलीत, लावा कचऱ्याला आग असा प्रकार शहरातील संपूर्ण कचरा जिथे संकलित केला जातो त्या कचरा डेपोमध्ये तर नित्यनेमाचाच आहे। आणि माझी वसुंधरा अभियानानिमित्त शहराच्या विविध भागामध्ये जे स्वच्छता अभियान राबवले जात आहे त्या अंतर्गत संकलित झालेला कचरा चक्क पेटून दिला जात आहे। एखाद्या अडचणीच्या ठिकाणी कचरा संकलित करता येत नाही त्या ठिकाणी लावलेली आग समजू शकतो, परंतु डम्पिंग स्टेशन सारखंच धुमसत असतं। याचं नेमकं कारण काय आणि या ठिकाणी प्रक्रियेला जो काही खर्च केला जातो त्याचं काय, असा प्रश्न या निमित्ताने सामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही। कारण काही असो, पण अहमदपूर शहरामध्ये माझी वसुंधरा अभियानाची अशी वाट लावून या ठिकाणी पर्यावरणाला मोठी हानी केली जात आहे। हे चित्र आमच्या DDM न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले पहा।